खरं सांगू का, अशी भाजी जर तुम्ही एखाद्याला खाऊ घातली ना तर तो डायरेक्ट पुढच्या वेळी येऊन तुम्हाला रेसिपीच विचारेल. एवढी जबरदस्त लागते ही भाजी. मग काय करायचं, त्यासाठी एका कुकर मध्ये थोडं तेल टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायची, ती चांगली परतली की त्यात चिकन टाकायचं, थोडी धना पावडर टाकायची, हळद मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून चांगल्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आपल्याला भाजीचं वाटण काढायचंय. त्यासाठी थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं, फुटाणे भाजून घ्यायचे, आलं भाजून घ्यायचं, कांदा भाजून घ्यायचा, कोथिंबीर भाजून घ्यायची. आता भाजलेलं खोबरं फुटाणे मिक्सर मध्ये चांगले बारीक करून घ्यायचे. ते बारीक झाले की त्याच्यात कांदा लसूण कोथिंबीर टाकायचं, त्यात थोडं पाणी टाकायचं आणि हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा आपलं वाटण मस्त तयार झालंय. आता गॅसवर एक पातेलं घ्यायचं, त्यात थोडंसं तेल टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायची, कोथिंबीर टाकायची, 2 चमचे मटन मसाला टाकायचा, थोडा घरचा काळा मसाला टाकायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार केलेलं वाटण पण आता त्याच्यात टाकायचं, शिजून घेतलेलं चिकन टाकायचं. आता थोडं मीठ टाकून भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची. भाजीला उकळी आली की त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि घरच्यांनी जर बोटं नाही चाटली तर मला येऊन सांगायचं.